संताजी भाग 47. संताजी आणि रामचंद्रपंत या दोघातला सध्याचा दुरावा मात्र महाराजांच्या मनात सलत होता. रामचंद्रपंतांनी तक्रार केली होती, संताजी घोरपडे आमच्या अंकीत राहत नाहीत, बेकैद वागतात, रुजू राहत नाहीत. कैगदा सांगूनही पन्हाळ्यास त्यांनी मदत केली नाही. सोंडूर, गुत्ती, गजेंद्रगड या भागात दंगा करण्यात त्यांनी वक्त जाया केला. याचा काय तो उपाय स्वामींनी करावा. महाराजांनी काय करावं म्हणून प्रल्हादपंतांना विचारलं. त्यांनी सबुरीचा सल्ला दिला. घोरपडे फामिंदा आहेत. त्यांची चूक असली तरी प्रसंग पाहून या वखती त्यांना सांभाळून घ्यावं, त्यांच्या मनीचा ठसका घालवावा. ही शहाणी माणसं, अवघं राज्य आम्ही यांच्या हाती सोपवलं तर यांचे हे ढंग. महाराज इतराजीने बोलले. भक्ताजी आणि बहिर्जी हुजरे यांना संताजींकडे पाठवून त्यांनी जाब विचारला. अजी कामाचे दिवस, देश सोडून कर्नाटकात काय निमित्ते राहिलात. मनात किंतू ठेवून वागता नि मसलत बुडवता ही कसली शिपाईगिरी. अनवान न करता टाकोटाक जाणे नि अमात्यांची भेटी घेणे. संताजींनी क्षुब्ध होत विचारलं. आमच्या मनी किंतू का आला हे तरी महाराज जाणून घेणार आहेत की नाही भक्ताजी. तेवढ्यासाठीच तर त्यांनी धाडले आम्हाला. काय आहेत तुमच्या तक्रारी रणजीशी, आम्ही त्या ऐकून स्वामींना कळवू. आमचं मत विचाराल तर मुद्दे न घालता तुम्ही त्यांचा हुकूम मानावा आणि सीताब जाऊन रामचंद्रपंत सांगतील ती चाकरी बजावावी. संताजींनी आपला दिवाण घनश्यामराम करवी महाराजांना पत्र लिहिलं. अमात्यांनी रायगडाची मसलत मनापासून हाताळली नाही. गड केवळ आपल्या नाकर्तेपणामुळे पडला. आम्ही बळाने भांडलो नाही, गडाची पुस्तपनाह केली नाही. तसा आग्रह धरला तर पंत आमच्यावरच इतराज झाले. रायगडापेक्षा पन्हाळा त्यांना महत्त्वाचा वाटला. त्यांची मसलत मान्य नव्हती म्हणून वितरागे आम्ही कर्नाटकात आलो. संताजींचा निरोप घेताना भक्ताजीने मनातली व्यथा बोलून दाखवली. सध्याचा काळ कठीण आहे, कुणाला दुखवून चालत नाही म्हणून महाराज माघार घेतात. आम्हीही तेच करतोय. त्यांना सांगा उद्या आम्ही विशाळगडाकडे कूच करू. ठीक आहे. बहिर्जी मात्र तुमच्यासोबत येईल का? आमच्या शब्दावर यकीन नाही तुमचा? संताजींनी विचारलं. बहिर्जी त्यावर उपरोधिक हसला. यकीन नसायला काय झालं घोरपडे सरकार, पण आता तुमच्यासारखीच पंतांचीही समजूत काढायला नको. आम्ही हुजरे खरंच किती भाग्यवान आहोत बघा. अमात्य, सेना पंचसहस्त्री अशा बड्या आसामींची दिलजमाई करण्याचा मान आम्हाला मिळतोय. बहिर्जीचे तिरकस बोल सायाळीच्या काट्यासारखे संताजींच्या काळजात रुतले. ते विशाळगडला आले. रामचंद्रपंत धुपत्या लाकडासारखे आतल्या आत रागाने धुमसत होते. बहिर्जीने त्यांना सांगितलं. संताजीराव थोर अस्कऱ्याची आसामी, हरकोण्या वजेने त्यांना दिलगीर करू नये. पंतांनी कपाळाला आठी घालून बहिर्जीकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत नाराजी दाटली. दिलगीर होणं हा त्यांचा स्वभाव आहे बहिर्जी, आणि एखाद्याचा स्वभाव बदलणं आम्हास शक्य नाही. तुम्ही ते करावं ही साहेबांची इच्छा आहे. का म्हणाल तर माणसांना कार्य लावण्याची तुमची किमया ते जाणतात. ती किमया व्यर्थ ठरवणारीही काही माणसे असतातच ना. मसलती वा फैसले करण्याचा महाराजांनी आम्हास दिलेला अधिकार संताजींना मान्य नसेल तर काय करावं? फैसले करताना एक गोष्ट लक्षात ठेवलेली बरी पंतस्वामी. बोला. संताजींसारखे सेनानी त्यात शरीक नसतील तर ते फैसले बेमतलब ठरतात. धण्याने देश सोडला तो एक दिलाने लढण्याच्या शपथा तुम्ही लोकांनी घेतल्या म्हणून. होय, पण अशा अक्कडबाज माणसांच्या सहवासात राहून त्या शपथा खऱ्या कशा करता येतील? पंतांचा त्रागा जाईना. संताजींची भेट घ्यायचीही त्यांची इच्छा नव्हती. केवळ बहिर्जीचा आग्रह म्हणून ते तयार झाले. संताजींनी केलेला रामराम त्यांनी अनिच्छेने स्वीकारला. मग तुटकपणे विचारलं. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? आम्हास न जुमानता निघून गेलात, पुन्हा आमच्या भेटीसाठी का आलात? महाराजांचा हुकूम होता म्हणून यावं लागलं. ऐकलत बहिर्जी, म्हणजे त्यांचा तसा हुकूम नसता तर हे इकडे फिरकलेही नसते. आम्हीसुद्धा केवळ धन्याचा हुकूम म्हणूनच तुमची भेट घेतोय बरं. याचा अर्थ आपल्या दोघांना हुकूम देणारी आणखी एक शक्ती आहे आणि तिचा शब्द प्रमाण मानणं आपल्या दोघांचं कर्तव्य आहे हे तुम्हास मान्य आहे तर?
पंत चकित होऊन संताजींकडे पाहू लागले. कोण बरोबर कोण चुकीचं ते आपण बाजूला ठेवू पंतस्वामी. महाराजांची आज्ञाप्रमाण मानून मनातल्या मतभेदाला मुठमाती देऊन आम्ही आपल्याकडे आलो आहोत. तुम्हीही तेच करावं. मतभेद असले तरी आपलं ध्येय एक आहे, परंतु मतभेद मनात ठेवून ध्येय गाठता येत नाही संताजीराव. आमचं मन साफ आहे. आधीपासून आम्ही आपणास बंधू मानतो. तुमच्या दृष्टीने आमचा काही अपराध असेल तर क्षमाही तुम्हीच केली पाहिजे. संताजींनी दोन्ही हात जोडून त्यावर आपलं मस्तक ठेवलं. त्यांचा पाणीदार चेहरा उदास वाटू लागला. सिंहासारखा उग्र आणि पराक्रमी असलेला आपला शमशेर बहाद्दर सेनानी मान खाली घालून हात जोडून दीन अवस्थेत समोर उभा राहावा हे पंतांच्या लाघवी स्वभावाला मानवणारं नव्हतं. ते उठले. संताजींचा हात धरून त्यांना आपल्या शेजारी बैठकीवर बसवत कृतकोपाने म्हणाले, स्वतःला आमचे बंधू म्हणवता आणि आमच्यावर रागावून आम्हास न जुमानता निघून जाता. आम्हीच तुमची आर्जव करायची, तुम्हाला क्षमा करायची. निदान यापुढे तरी आमच्यावर अशी वेळ आणू नका. संताजी ही आपल्या म्यानातली तळपती तलवार आहे हे पंत जाणून होते. केशवपंत पिंगळ्यांसोबत कर्नाटकातून 15,000 स्वार, 25,000 हशम आणि 1,00,000 होनांचा खजिना पाठवत असल्याचं महाराजांचं पत्र आलं आणि रामचंद्रपंत खुश झाले. ते संताजींना म्हणाले, फौज खजिना ताब्यात घेण्यासाठी तुम्ही आणि धनाजीरावांनी तुंगभद्रातीरी यावं असं स्वामींनी कळवलंय. जरूर जाऊ. सैन्य खजिना हिफाजतीने आणू, संताजी म्हणाले. आपल्यासारखा आनंद त्यांना झालेला नाही हे लक्षात येताच पंतांनी विचारलं, एवढी फौज रक्कम हाती आली त्याचं तुम्हास काहीच वाटत नाही? वाटतं तर. खुशी नाही पण खंत जरूर वाटते. खंत का म्हणून? पंतस्वामी, फौजेची पैशा अडक्याची मदत आपण महाराजांकडे पाठवणार होतो. त्याऐवजी तिकडचा मामला थाटून त्यांनीच उपराळा केला. हा आपला नाकर्तेपणा आहे असं आम्हाला वाटतं. पंत काही बोलले नाहीत. संताजींच्या बोलण्यात तथ्य आहे हे ते नाकारू शकत नव्हते. सैन्य आणि खजिना हाती येताच मराठ्यांना अवसान चढलं. विशाळगडाच्या पायथ्याशी 30,000 जमाव एक झाला. पंतांची सारी भिस्त संताजींवर. त्यांनी दाखवलेली लष्करी चमक त्यांच्या नजरेत भरली होती. मोगलांवर मात करणारे त्यांचे हुकमी डावपेच, शत्रूला मैदानात खेचून त्याच्या फौजा बुडवण्याचा त्यांचा करामती करीना स्वराज्याला पुन्हा नवसंजीवनी देईल हा विश्वास त्यांना वाटत होता. त्यांच्या दमदार बलशाली बाहूत फत्ते करण्याची ताकद होती. ढगात वीज कडाडावी तसे त्यांनी मिळवलेले विजय पंतांना प्रभावित करून गेले. स्वराज्याचं सेनापती पद याच वीराच्या हाती जावं ही त्यांची तीव्र इच्छा होती. विशाळगडावर सर्व मुत्सद्दी सेनानी एकत्र जमले. पंत म्हणाले, आम्ही हुकुमत पन्हा आहोत, पण नुसत्या हुकुमांचा हमामा खेळून विजयाची हौस पुरी होत नाही. त्यासाठी एक विचाराने तजवीजा केल्या पाहिजेत. गनिमाच्या फौजा देश आणि कर्नाटकात विभागल्यामुळे त्याचं बळ विखुरलंय. आपण त्यांच्या दुखऱ्या जागा हेरून तिथे निकराचा हल्ला चढवला पाहिजे. तशी एक संधी लगेच हाताशी आहे, संताजी म्हणाले. मोगलांचं मोठं सैन्य चंजीकडे गेल्यामुळे देश सांभाळणाऱ्या गाजदी खान आणि रुस्तुम खानाच्या मदतीला कुणीही येणार नाही. रुस्तुम खानाने साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा घातलाय. आपण त्याचा शह मारून काढू. साताऱ्याचा किल्ला हंबीरराव मोहिते लढवत होता. रुस्तुम खानाशी रोज त्याचा झगडा सुरू होता. रुस्तुम खान म्हणजे पराक्रमाचा पुतळा, आडमाप अंगाचा, निग्रही स्वभावाचा. समोर मरण उभं ठाकलं तरी रणांगणातून पाय पालटणार नाही. मूळचा तो विजापूरच्या आदिलशहाचा सरदार. आदिलशाही बुडण्याचा रागरंग दिसताच फितला आणि मोगलांना मिळाला. मोठी मनसब देऊन पातशहांनी हे माणिक आपल्या मुठीत घेतलं. त्याची योग्यता जाणून महाराष्ट्रातला मुलूख त्याच्या स्वाधीन केला आणि साताऱ्याचा किल्ला जिंकण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. ती पूर्ण करण्यासाठी खान नेटाने लढत होता. जिंकलेला प्रदेश ताब्यात ठेवायचा तर हा किल्ला हाती येणं फार आवश्यक आहे हे तो जाणून होता. 2 महिन्यात वेढा आवळून किल्ल्यातल्या शिबंदीची त्याने कोंडी केली होती. पुण्याला ठाण मांडून बसलेल्या गाजीउद्दीन खानाची मावळ मुलखात मनमानी सुरू होती. पुणे ते राजगड पावे तो प्रदेश त्याने आपल्या टाचेखाली आणलेला. शंकराजी नारायण त्यामुळे अस्वस्थ झालेले. ते म्हणाले, साताऱ्याआधी मावळात मोहीम काढू.
गनिमी काव्याने लढण्यासाठी तिथला मुलूख उत्तम आहे. गाजदी खानाला हाकलून आपण मावळ मुक्त करू. अवघ्या स्वराज्याचा विचार करण्याऐवजी जो तो आपापल्या मुलखाची चिंता करताना पाहून संताजींना विषाद वाटला. मावळ महत्त्वाचं की सातारा याचा खल करण्यापेक्षा आपण अवघ्या स्वराज्याचा विचार करू. ते म्हणाले, स्वराज्य एकदम तर मुक्त करता येत नाही. एक एक प्रदेश सोडवावा लागेल. तो ताब्यात राहील याची काळजी घ्यावी लागेल. शंकराजी पंतांच्या सांगण्याचा हेतू तो होता. धनाजी जाधव बोलले, हेतू सगळ्यांचा राज्यहिताचाच आहे धनसिंग, पण तो साध्य करण्यासाठी काही धोरण हवं की नको? धोरण ठरलंय आपलं. गनिमी काव्यानेच हे युद्ध शेवटपर्यंत लढावं लागेल. हो, पण आपल्यापैकी किती जणांना गनिमी कावा खऱ्या अर्थाने कळलाय? संताजींनी हे विचारताच सगळे चमत्कारिक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागले. सैन्यात दाखल झाल्यापासून गनिमी काव्याची लढाई खेळणाऱ्या आपल्यासारख्या जाणकारांना त्यांनी हा प्रश्न विचारावा याचं त्यांना आश्चर्य वाटलं. तिकडे दुर्लक्ष करत संताजी बोलू लागले, आपला असा एक समज झालाय की मांडीखाली घोडा आणि हाती हत्यार घेऊन शत्रूवर छुपे हल्ले चढवणं म्हणजे गनिमी कावा. इतकं साधं हे तंत्र असतं तर मोगलांना ते कळायला जड का गेलं असतं? त्यांना वाटत असेल होते जड, पण आमच्या ते अंगवळणी पडले. मोगलाईतून नुकताच स्वराज्यात आलेला हनुमंतराव निंबाळकर म्हणाला. हाच जर प्रत्येकाचा समज असेल तर मग दीर्घकाळ चालणारं हे युद्ध आपण अल्पकाळही लढू शकणार नाही. तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय संताजीराव? रामचंद्र पंतांनी असमंजसपणे विचारलं. सांगतो. अत्यंत धूर्तपणे सावधगिरीने लढायचं हे युद्ध आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण सदैव लक्षात ठेवल्या पाहिजेत. कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी? गनिमी कावा ही केवळ लूटमारीसाठी खेळायची लढाई नव्हे. या लढ्याला ध्येय हवं आणि ते रयतेच्या आशा आकांक्षांशी मिळतं जुळतं असावं. मोगली अंमल जाऊन छत्रपतींचं राज्य यावं. शेताभातात खपून निढळाच्या घामावर निर्भयपणे आपला गुजारा व्हावा. देवधर्मादी क्रिया सुखरूप पार पाडत जगता यावं ही रयतेच्या मनातली आस आहे. एवढं झालं की स्वातंत्र्य आलं असा तिचा समज आहे. तिची ही इच्छा पूर्ण करणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आपण तेच करतोय. तिचं गोमटं व्हावं म्हणूनच नाही सगळी धडपड सुरू आहे. पण तिला त्याचा काही उपयोग होतोय का पंतस्वामी? परचक्रात पिळून निघते ती. शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांचा काळ तिला नक्की आठवत असणार. गनिमाचा घाला आला की तिच्या संरक्षणासाठी जीवाचा केवढा आटापिटा करायचे ते. आज मात्र जुलमाच्या ज्वालेत ती जळतीये. सैतानाच्या सहाय्याला दैत्य दाखल व्हावा तसा दुष्काळ तिच्या पाचवीला पूजलाय. इतक्या हाल अपेष्टा सोसल्यावर ती कितपत साथ देणार आपल्याला? आणि लोकांचा पाठिंबा नसेल तर आपला पराक्रम व्यर्थ, पुरुषार्थ व्यर्थ. म्हणून गनिमी काव्याच्या लढाईत लोक सतत आपल्याबरोबर राहतील याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा लढा लढताना आपला प्रपंच व प्राणांची पर्वा न करता निधड्या छातीने झुंजणारा अमोघ नेता हवा. तसा नेता आज आपल्यात नाही हे वास्तव खुल्या दिलाने आपण कबूल केलं पाहिजे. ही गोष्ट सगळ्यांना मान्यच होती. पण ती जाहीरपणे बोलून दाखवण्याची गरज काय होती असा प्रश्न रामचंद्र पंत आणि शंकराजी नारायणांना पडला. काहींना तर तो राजाराम महाराजांचा अधिक्षेप वाटला. त्यांच्या मनातले भाव ओळखून संताजी म्हणाले, राजाराम महाराज राजकारणाच्या धबडग्यात याआधी कधी पडलेले नाहीत हे लक्षात घ्या. त्यांचा अनुभव कमी पडतो. यथावकाश आपली योग्यता ते सिद्ध करतीलही. तोवर प्रत्येकाने स्वतः बक्षीगिरी करावी आणि होईल तितक्या लवकर हे युद्ध संपवावं. लवकर अशासाठी की गनिमी काव्याचा लढा फार काळ लांबवता येत नाही. प्रजेच्या सहनशीलतेला असलेली मर्यादा कायम आपण लक्षात ठेवली पाहिजे. सतत विजय मिळवून तिचा उत्साह टिकवणं आवश्यक आहे. त्यामुळे सैन्याची तडफ तर वाढतेच, शिवाय अंतिम विजय आपलाच हा भरवसा जनतेलाही वाटू लागतो. तुम्ही धारकरी ते करतच आहात. रामचंद्र पंत मनापासून बोलले. शेख निजाम, जानिसार खान, रुस्तुम खान, मतलब खान असे गनिमाचे उमदे वजीर तुम्ही बुडवले. धनसिंगरावांनी फलटणला रणमस्त खान आणि शाब्दी खान यांना परास्त केलं. सैन्याला त्यामुळे नवी उमेद लाभली. ते खरं हो पंतस्वामी, पण नेहमी अशी फत्ते मिळेल याची शाश्वती काय? हनुमंतराव निंबाळकरांनी विचारलं. त्यासाठी लढाया आणखी गतिमान केल्या पाहिजेत आपल्याला.
संताजी आपला मुद्दा आणखी स्पष्ट करत म्हणाले, वाऱ्याच्या वेगाने आपण सैन्य चालवू, गनिमाच्या आघाडीवर उगवून त्याच्या पिछाडीवर तुटून पडू, माघारीची हूल दाखवून धाडकन उलटून पुन्हा हल्ला चढवू, त्याच्या आसपास घिरट्या घालून छापे मारू, त्याची रसद तोडू. त्याच्या छावणीत शेराची तर आपल्या छावणीत मनाची धारण असली पाहिजे. पाठलाग करून त्याच्या सैन्याची लांडगे तोड करू, दूरच्या मजला मारून त्याला दमवू, त्याची ताकद जिरवू. उपासमार, पायपीट, छापे यामुळे त्राही भगवान करू त्याला. हे करताना यशाचा माज चढू द्यायचा नाही वा अपयशाची खंत करायची नाही. अंतिम विजयावर नजर ठेवून फक्त लढायचं. बलाढ्य शत्रूचा आत्मविश्वास खच्ची करायची हीच शक्कल आहे. पण काय? तुम्ही सांगताय ते आम्हाला ठाऊक नाही असं नाही, पण तुमच्या तोंडून ते ऐकताना नवं काहीतरी ऐकल्यासारखं वाटतंय. तुम्ही बोला संताजीराव. सरलष्कर हंबीरराव मोहिते म्हणाला. हे सगळं करण्यासाठी कुठेतरी लष्करीदृष्ट्या पक्का सुरक्षित असा एखादा तळ असला पाहिजे. शंभू महादेवाचा डोंगर ही त्यासाठी उत्तम जागा आहे. विजापूर गोवळकोंड्याच्या प्रदेशात हल्ले चढवून झटपट डोंगरात परत येता येईल. तिथल्या अजस्र दऱ्यात सैन्याला आसरा घेता येईल. अगदी बरोबर बोललात, धनाजी जाधव म्हणाले. 30 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी या स्थळाचं महत्त्व ओळखून इथे लष्करी तळ निर्माण केला होता. पुढे त्याकडे लक्ष देणं झालं नाही. आता तिथेच आपलं मुख्य ठाणं आपल्याला करावं लागेल आणि आपण ते करू. सोयीचा भूप्रदेश असणं ही गनिमी काव्यासाठी आणखी एक आवश्यक गोष्ट. त्या बाबतीत आपण सुदैवी आहोत. अख्खा सह्याद्री ढाल बनून आपल्या पाठीशी उभा आहे. आणि सर्वात शेवटी विचार करायचा तो माणसाच्या स्वभावाचा. माणूस जिथे जन्मतो, राहतो, वाढतो तिथली जमीन, हवा, पाणी यांचा फार मोठा परिणाम त्याच्या जीवनावर, स्वभावावर होत असतो. डोंगर दऱ्यात राहून जीवन कंठणारा आपला मावळा कष्टाळू आणि खडतर जीवनाला सरावलेला आहे. त्या तुलनेत मोगलांचा जरा विचार करा. गंगा यमुनेच्या सुपीक खोऱ्यात सुखासीन जीवन जगलेली ती माणसे. सह्याद्रीचं झोंबतं वारं फार काळ त्यांना सोसणं शक्य नाही. नदीची धावती धार आणि त्या धारेत उगवलेला पहाडी फत्तर यांच्या झगड्यात हार होते ती फत्तराची. कारण चिवटपणे सतत आघात करणं हा धारेचा धर्म असतो. फत्तर त्यामुळे झिजतो. आपण त्या धारेसारखे आहोत. बेमोहीन बळासह दख्खनीत आलेला आलमगीर हे युद्ध हरणार आहे. शिवरायांचं स्वराज्य महाराष्ट्रातल्या दगडमातीच्या किल्ल्यात नाही तर त्याचे भक्कम चिरे इथे आमच्या काळजात रुजलेले आहेत हे त्याला उमगत नाही. तो असेल बळाने भारी, पण महाराष्ट्राचा मिजाज समजून घेताना त्याची बुद्धी तोकडी पडते. विजयाच्या उन्मादात मराठ्यांच्या मनात जगदंबेच्या पोतासारखी जळणारी स्वातंत्र्याची ज्योत विझवायला निघालाय तो. कसं जमणार ते त्याला? धन्य आहे संताजीराव, शंकराजी नारायण कौतुकाने म्हणाले. कधी एवढा विचार करता हो? रात्रंदिवस तुमच्या डोक्यात युद्धाचाच पट असतो की काय? तसा विचार प्रत्येकाने करावा. प्रयत्न परिच्छिन्न करा. पुरुषार्थ गाजवा. यशाचा हवाला शंभू महादेवावर टाका, रामचंद्रपंत म्हणाले. घोरपडे आणि जाधवरावांनी फौजांचं नेतृत्व करावं. मोहिमा आखून युद्धादी प्रसंग करणं, मुलूख मारून खंडण्या घेणं हे तुम्हा दोघांच्या स्वाधीन. तहरह करताना मात्र आमची परवानगी घ्या. का म्हणाल तर तांबरांची राज्यक्रांत झाल्यामुळे सर्वत्र अनायकी माजली आहे. तशात अंमल बेकैद झाला तर राज्य धुळीला मिळेल. लूट, खंडण्या यांचा झाडा सरदारांनी सरकारात वेळच्या वेळी द्यावा. सगळे एकदिलाने झटलात तर तांबरांचं उल्हाण मारून काढणं फार कठीण आहे असं आम्हास वाटत नाही. त्याची सुरुवात शरजाखानापासून करूया. पंतांची संमती मिळताच सगळे त्या तयारीला लागले. भाग 47 समाप्त.